अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरिना तिने आनंदे भरिना तिने लोका जाईना गमाये दया पंढरपुरा जाईना गमाये दया पंढरपुरा आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक जाईना गमाये दया पंढरपुरा जाईना गमाये दया पंढरपुरा भेटेन मायरा अपुलिया भेटेन मायरा पोलिया भेटेन मायरा 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 भेटेन मायरा पोलिया अपोलिया अपोलिया भेटेन मायरा
पुण्य लोके जाईन गे माये दया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाईन क्षम मी देईन पांडुरंगा जाईन गे माये दया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया बाप रखमादेवर विठ्ठलाच्या भेटी आपुले सेवेसाठी करून ठेला जाईन गे माये दया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया पांडुरंगा करू प्रथमाला मारा पांडुरंगा करू प्रथमाला मारा संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका ते बाहेर जेवढे माणसं बसलेत सप्ताह कमिटीची अशी विनंती आहे तुम्हाला आपण कीर्तन मंडप एवढा गोड उभा केलेला आहे या मंडपात येऊन बसावं बाहेर बसून कीर्तन श्रवण करू नये समोर येऊन बसावं सगळ्यांनी या मी काय तुम्हाला खाणार नाही बघा या 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 उठा सुज्ञ लोक आहात ज्ञानी आहात या आतमध्ये पटकन चला 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 उठले का पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादर पावन झालो चराचरी स्वर बंद करा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाची प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळे कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तय ठाई अखंड हरिनाम नाम सप्ताह लक्ष्मी नारायण मंदिर लोहारे पवारवाडी तीर्थक्षेत्र लोहारे मध्ये जवळजवळ एक नाही दोन नाही 42 वर्षांपासून हे अखंड सत्याची परंपरा टाळी वाजवा एकदा ग्रामस्थांकरता टाळी तर अशी वाजवली जण तुम्हाला महाडवर विकत आणायची आहे ना जोरात टाळी वाजवा 42 वर्षांची ही सत्याची परंपरा आहे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य नामवंत मृदंगाचार्यांचं काय वर्णन करावं आमचे ओमकार दादा आणि दादा तुमचं नाव काय काशीनाथ नारे काय गोड पक्वास या दोनही मृदंगाचार्यांकरता जोरात टाळी वाजवा जोरात वाजवा हो टाळ्या वाजवायच्या असेल तर जोरात वाजवा सुंदर गायनाचार्य महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य यांचे नाव नाही का इथं असो विष्णू महाराज जाधव कृष्णा महाराज वा विष्णू महाराज सर्वच आदरणीय मला काही त्यांचा परिचय नाही पण तुमच्या सर्वांच्या चरणावरती माझं मस्तक ठेवतो काय गोड गायन केलं नारदासारखे गाणारे इंद्रासारखे वाजवणारे तानाजी मारुसरेंसारखे चोपदार वा फक्त थोडीशी तब्येत वाढवा बाकी काय नाही फार सुंदर चोपदार सुंदर आयोजन विनेकरी बाबा साऊंड सिस्टीम वा काय काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई ठेवी तहा पायी जीव थोडा सुंदर पैकी ऐकणारे आहेत मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत
लोहारे गावचे ग्रामस्थ आहेत, ज्यांनी मला या ठिकाणी फोन केला. सहज भेट झाली महाराज. एक सीएनजी पंपावरती आम्ही गॅस भरत असताना ज्यांची माझी मैत्री झाली, असे सामाजिक कार्यकर्ते स्मितेश दादा पवार आणि सामाजिक कार्यकर्ते कुणाल दादा उतेकर यांच्या परिचयाखातर आज तुमच्या दर्शनाचा योग आला. ज्यांनी मला या ठिकाणी नेहमी फोन करत राहिले असे आमचे वाडेकर माऊली असतील. काय गोड आयोजन, काय गोड नियोजन, काय गोड प्रयोजन या सप्ताह कमिटीला लाभलं. अभंग ज्ञानराज माऊलीचा सेवेकरता निवडलाय. अभंग निवडण्याचं कारण असं आहे, आज सप्त्याची सांगत आहे, उद्या काल आहे. आणि सप्त्याची सांगता म्हटल्यानंतर तो ज्ञानोबा माऊलीच्या अभंगानं व्हावा अथवा मागणीच्या अभंगानं व्हावा अथवा संतपर अभंगाने व्हावा. विठ्ठल आपल्या आजरेकर फरांची ही परंपरा आहे. जवळजवळ 42 वर्षांपासून अविरतपणे गुरुवर्य गुरुनाम गुरु बाबासाहेब महाराज आजरेकर कृत गुरुवर्य रामचंद्र आनंदा ढवळे बाबा संप्रदाय चला हो पंढरी जाऊ. वा 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 माया. आता तुम्ही म्हणता ना का देवाचा तुमचा संबंधच नाही काय, असं ना काहीतरी म्हणा. चला हो एका जनार्दनी शरण येई मायेराची आठवण. आता यांचा आवाज ऐका. एका जनार्दनी शरण येई मायेराची येई मायराची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे बिवरे तेरी, आहे बिवरे तेरी. त्यांचा आवाज गोड वाटला? खरंच सांगा तुम्हाला, सगळ्याला सटवायची शपथ आहे, खरं बोला. त्यांचा आवाज गोड आहे महाराज. का गोड आहे सांगू? आता त्यांचा आवाज गोड म्हटल्यानंतर त्यांना लय आनंद झाला बघा ना त्यांचे चेहरे. मी रात्री कीर्तनात म्हटलं तुमचा आवाज किती गोड आहे. ती माऊली नुसतीच रडायला लागली, नुसती रडायची. मी म्हटलं आजी काय झालं रडायला तुम्हाला, मुलगा जीव लावित नाही का? ती म्हटली तसं नाही रे भाऊ. मग सुनबाई जीव लावित नाही का? ती म्हटली तसं नाही रे भाऊ. सुन तर माझी एवढी चांगली आहे, कीर्तनामध्ये बाबा म्हटला काहीतरी घेऊन जावा, मग तिनं नव्या चपलाच घरी घेऊन आली. सून चांगली आहे, मुलगा चांगला आहे, मग झालं काय रडायला? ती म्हटली भाऊ तुझ्या कीर्तनात मला माझ्या शेळीची आठवण झाली. म्हटलं शेळीचा माझा काय संबंध? म्हणे भाऊ तुझ्यासारखीच माझी शेळी आरडून आरडून मेली. तुम्हाला कळणार नाही, लेट कळेल, उद्या सकाळी कळेल. असं मी सांगत होतो. माहेर अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या संतांचं, सगळ्या संतांचं माहेर पंढरी आहे. आणि म्हणून पंढरी एवढी श्रेष्ठ भूमी आहे, एवढी श्रेष्ठ भूमी आहे.
त्या पंढरीचं वर्णन आमच्या संतांनी केलं. संत महात्म्य असं सांगतात की पंढरपुरापेक्षा श्रेष्ठ भूमी जगाच्या पाठीवर नाही. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. भाऊ 2 मिनिट अशा 3 पावल्या धरायच्या. वा असं वाटलं पाहिजे की पंढरीची वारी चालू आहे. जम्बू या आठवण तुम्हा आम्हाला आली पाहिजे. संसार करत असताना, प्रपंच करत असताना आमच्या अभंगाचा आजचा उद्देशच एवढा आहे. आपला प्रपंच चालू असताना आपल्याला पांडुरंगाची आठवण आली पाहिजे, तर आपली एकादशी सफळ झाली. नाहीतर दिवसभराची एकादशी नुसती फराळावारी गेली. आपली एकादश म्हणजे एकादश नाही, एकादश म्हणजे काय तुझा जीव जातो एका दिवशी. म्हणून लक्षात घ्या, आपली एकादश फराळाच्या आशेनं गेली नाही पाहिजे. आपली एकादश पांडुरंगाच्या आठवणीनं गेली पाहिजे. आज पांडुरंगाची आठवण करायची का? कारण एकादशी ही माझ्या पांडुरंगाची आहे. माळ गळ्यात घालावी, गळ्यामध्ये माळ घालावी. तुम्ही म्हणाल बाबा सगळं सांगा, पण आम्हाला माळ घालायला काही सांगू नका गड्या, बरोबर की नाही? पण तसं नाही, थोडा हाना त्याला. बघा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी, हातामध्ये टाळ घ्यावा आणि खांद्यावरती पताका घ्यावा. हे वारकऱ्याचं लक्षण आहे. हातामध्ये टाळ, बरोबर, गळ्यामध्ये माळ, पताका घेऊन खांद्याला, पताका घेऊन खांद्याला, विठ्ठल वारकऱ्याला भेटीला, विठ्ठल वारकऱ्याला भेटीला, वारकऱ्यांचा मेळा झालाय गोळा, इंद्रायणीच्या काठाला, विठ्ठल वारकऱ्याला भेटीला, विठ्ठल वारकऱ्याला भेटीला.
गळ्यामध्ये टाळ घ्यावा, हातामध्ये टाळ असावा, खांद्यावरती पताका, पंढरीचा वारकरी व्हावं आणि वारी करावी. वारी कोणी करायला सांगितली? आमच्या संतांनी सांगितली, माऊली ज्ञानोबा माऊलीनं सांगितली, तुकोबारायांनी सांगितली. म्हणून आजचा अभंग फक्त वारीचा महिमा गाणार आहे. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पोलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पोलिया. माऊली म्हणतात मी पंढरीला जाईल, हा संसार सुखाचा करीन, पंढरीची आठवण काढीन, पांडुरंगाची आठवण काढील. इथे बसलेल्या सगळ्या साधकांना माझं सांगणं आहे, जीवन जगत असताना आपण पांडुरंगाची आठवण काढावी. जर पांडुरंगाची आठवण जर आपल्याला येत नसेल, मी काय सांगतो माझं वाक्य ध्यान देऊन ऐका. जर आपल्याला पांडुरंगाची आठवण येत नसेल तर समजून जा आपली भक्ती चुकीच्या दिशेनं चालली, आपली भक्ती चुकीच्या दिशेनं चालली, आपली वारी चुकीच्या दिशेनं चालली. आपल्याला देवाची आठवण येत नसेल, काही अर्थ नाही आपल्या भक्तीला. नाथ बाबा सांगतात, मी बोलत नाही. नाथ बाबा म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये हरिभक्ती नाही मग तो माणूस नाही, मग तो जनावर आहे, जनावर. भक्तिविना पशु कशासी वाढला, सटविना नेला कैसा नाही. नाथ महाराज म्हणतात, त्याला सटविनं का नेलं नाही? पाचव्या दिवशी सटवाई येते ना, 12वीच्या दिवशी, 5व्या दिवशी सटवाई येते. नाथ महाराज म्हणतात, त्याच दिवशी का मेला नाही? जर तुझ्या मुखामध्ये देवाचं नामचिंतन नाही तर ते मुख नसून ते सर्पाचं बीळ आहे. नामाविना मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. ते मुख नसून ते सर्पाचं बीळ आहे. अजून सांगू पुढं? नाथ बाबांचे आता शब्द सांगण्याजोगे नाहीत कीर्तनात. नाथ बाबा म्हणतात, काय माय गेली होती भूतपासी, हरी नये मुखासी अरे मुढा. ज्याच्या मुखात भगवंताचं नाम नाही, नाथ बाबा म्हणतात, अरे काय अर्थ आहे तुझ्या जीवनाला? काय अर्थ आहे? नामासी विनमुख तो नर पापिया, हरी विना धावयान पवे कोणी, हरी विना धावयान पवे कोणी. नामासी विनमुख तो नर पापिया, शब्द नाही, हे माऊलींचे शब्द आहेत. माऊली म्हणतात, तो नर पापी आहे ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम नाही. मी माझ्या गावात अशा काही म्हाताऱ्या पाहिल्यावर का पाहिल्या मी माझ्या डोळ्यानं, मरून गेल्या बिचाऱ्या, पण देवाचं नाव घेतलं नाही, मरून गेल्या. काही काही माणसं मरून जातात पण देवाचं नाव येत नाही. विना झाला उंच, पकवास झाला खाली, आणि तुम्हाला वाजवायचा आहे नाद, तुम्ही काय वाजू नका आता. हा, द्या सोडून खाली विना, द्या सोडून. वा 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 वा, असं टाका. वा महाराज, नाम घेतल्या विना मरू नये. झाल्या अशा काही म्हाताऱ्या,
नाव घेत नव्हत्या. मी गावात गेलो. गावात गेल्यानंतर त्या म्हाताऱ्या मला म्हणायच्या, वा लय लहानपणी माळ घातली. म्हटलं हो माळ घातली. मी जन्मतः माळकरी आहे महाराज, मला याचा अभिमान आहे. वयाच्या 5व्या दिवशी माळ माझ्या गळ्यामध्ये पडली. आणि महाराज देवाचं चिंतन करण्याकरता माझ्या वडिलांनी मला आळंदीला सोडलं. न्यायलाच आले नाही मला. मी तुम्हाला सांगू, जीवनामध्ये नामचिंतन भगवंताचं घडावं एवढ्या करताच जीवन जगावं, नाहीतर हे जीवन व्यर्थ आहे महाराज. राम म्हणावं. राम म्हणत नव्हत्या म्हाताऱ्या, राम म्हणाला. मग मी असा विचार केला, मी मरून जाईन पण यांच्या मुखातून राम नाम आणणार. मी वाटेला भेटलो तरी म्हणायचो, आत्या राम राम, आत्या राम राम, आत्या. आत्या माझ्या पुढची होती, ती म्हणायची वेलकम महाराज. पण ती राम म्हणत नव्हती बाबा, राम म्हणत नव्हती. मी घरी गेलो, तिच्या चहा पिलो. चहा पिऊन निघालो. निघताना म्हटलं राम राम आत्या, राम राम आत्या. आत्या राम म्हटली नाही, मग बाय बाय महाराज. पण राम म्हणायला तिची दात खिळी बसली. राम म्हणत नव्हती, रामच म्हणाला. मी असं डोकं चालवलं, हो महाराज. मी बरोबर 22 जानेवारीला तिच्या घरी गेलो आणि तिला म्हणालो, आत्या अगं अयोध्यामध्ये कुणाचं मंदिर उभं राहते आत्या. मला वाटलं आता तरी काय म्हणन, रामाचं. पण ती माझ्या पुढची होती. ती म्हणाली अयोध्यामध्ये दशरथाच्या पोराचं मंदिर उभं राहतंय. पण राम म्हटली नाही, राम म्हटली नाही. मरून गेली ती. विरोचन महाराज मेल्यानंतर इकडे काय करतात, आमच्या इकडे मेल्यानंतर जाळतात. इकडे काय करतात, जाळतात. म्हणजे तुमचं आमचं सारखंच. जाळल्यानंतर तिची हाडं गोळा केली. आता केल्यानंतर ती हाडं मडक्यामध्ये भरली आणि मडकं घेऊन वीर रेल्वे स्टेशनला गेला. वीर जवळ आहे ना इथून. रेल्वे स्टेशनला गेला. इथून मुंबई गाठली आणि मुंबई नंतर त्यानं डायरेक्ट प्रयागराज जंक्शन गाठायचं ठरवलं. मुंबईमध्ये मुक्काम पडला. मित्राच्या घरी झोपला. झोपल्यानंतर त्या मित्राच्या बायकोला एक वाईट खोड होती. काय, घरी आलेल्या पाहुण्यांच्या पिशा उचकायची. तिनं याची पिशवी उचकली. किती वाजता, रातच्या 1 वाजता. याच्या पिशवीमध्ये कोण होतं, बोला 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 बोला, हाडं होती, हाडं. आणि मग तिनं ती पिशवी उचकली. त्या पिशवीमध्ये हाडं दिसली. तिनं ते मडकं उचललं, हाडं पाहिली आणि मुंबईच्या नालीमध्ये फेकून गेली. आता मला सांगा, म्हातारीला जायचं कुठं होतं, प्रयागराज जंक्शन. गेली कुठं, गटारी जंक्शन. आता ती गटारीला काय गेली महाराज, का गेली, का गेली, आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही म्हणून गेली. तुम्हाला एक सांगू, तुम्ही भगवंताचं नामचिंतन जर केलं तर मुक्ती देखील सद्गतीला लाभल, नाही तर आपली देखील हाडं नालीलाच जाणार, एवढा विचार करा. आणि मग सकाळी सकाळी दादा उठला, रेल्वेला बसला. प्रयागराज जंक्शन, गाडी प्रयागला गेली. प्रयागला गेल्यानंतर ब्राह्मण काका म्हटले, काढा तुमच्या म्हातारीला बाहेर. मग त्यानं ती चैन उघडली. चैनीत काही म्हातारी दिसली नाही. फोन केला भावाला, दादा म्हातारी प्रयागला आली नाही दादा. मग म्हातारीनं रेल्वेतून उडी मारली दादा. आता काय करावं बुवा. म्हणे म्हातारी गायब कशी झाली. दादा मी सांगत होतो म्हातारीची हाडं काशीला प्रयागला जाणार. का जाणार नाही, जिनं जन्मभर देवाचं नामच घेतलं नाही ती जाईल कशी, जाईल कशी. मग तो दादाला म्हटला, दादा आता काय करावं. दादा म्हटलं तू गावाकडे निघून ये, मला माहितीये म्हातारीला कशी मोक्ष द्यायचा, कशी मुक्ती द्यायची. गावाकडे आला. आता 2 भाऊ एकांतात बोलणं करतायत. खरं सांगा, 2 भावांचं एकांतात बोलणं जावा जावांना कधी पाहावत का, खुशाल बिचाऱ्या नाही म्हणतात. जावा जावांना कधी भावा भावांचा एक विचार झालेला पावत नाही. मग त्या दोन्ही जावा म्हटल्या, काय तुमच्या मनामध्ये चाललं. ते म्हणाले आमच्या मनात एकच आहे, तीर्थयात्रा करायची. जुनी लोक हुशार होती. ते बायकांना सगळ्या गोष्टी मनातल्या सांगत नव्हती. आता काय सांगत नव्हती, कारण यांच्या मनात काही राहत नव्हतं आणि म्हणून आजही राहत नाही. बघा तुम्ही त्यांना सांगून बघा, ती फक्त गावात एकच म्हणते, मी तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको, कुणाला सांगू नको म्हणणारी सगळ्या लोहार माळ मध्ये पसरवते बातम्या. हे विना रेंजचं नेटवर्क आहे बघा. आणि म्हणून आता काय करावं. मग बाया माणसाला त्यानं सांगितलं फक्त प्रयागला जायचंय.
कशाला जायचंय सांगितलं नाही. आता किती जण झाले? ते 2 जण झाले, दोघांच्या 2 बायका. म्हणे दादा आता म्हातारीला न्यायचं कशात रे? म्हणे मडक्यामध्ये. नको रे दादा, म्हणे मडक्या सकट म्हातारी गायब होती, मग आता न्यायचं कसं? म्हणे म्हातारीचा जीव सगळ्यात जास्त कशात होता? म्हणे तो म्हटला म्हातारीचा जीव मिसरीमध्ये होता. बरोबर की नाही? मग मिसरीच्या डबीत न्यायची. मग न्यायची कशी? मग त्यानं त्या मिक्सर मध्ये 2 हाडांची बारीक बुकटी केली, 2च हाड राहिली होती, बुकटी केली, त्या मिसरीच्या डबीमध्ये भरली. मिसरीची डबी घेतली आणि प्रयागला निघाले. किती जण झाले आता? 2 जण, दोघांच्या 2 बाईक, 4 जण झाले. 4 जण प्रयागला गेले. प्रयागला गेल्यानंतर ब्राह्मण काका म्हटले काढा तुमची डबी बाहेर. मग त्याने ती डबी काढली, सोडून दिली. आता डबी सोडली, 2 भावांना आनंद झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, जय जयकार केला. त्याच्यातल्या 2 जणी प्रयागच्या गंगेमध्ये उभ्या राहिल्या आणि त्या म्हटल्या हे गंगामाय, हे गंगामाय, हे गंगामाय, इतक्या दिवसानं प्रयागला आले, मग हे गंगामाय काहीतरी प्रसाद दे ना हो माय, काहीतरी प्रसाद दे म्हणाल्या. आता यांनी डबी वरती सोडून दिली होती, ती डबी यांच्या पुढे आली. मग यांनी डबीला जाऊन द्यावा की नाही? दोघींना डबी उचलली, पदरात बांधली आणि लोहार माळला घेऊन आली. आता मला सांगा, जिला मोक्ष पाहिजे तिचा आत्मा सुद्धा मोक्ष घेत नाही. का घेत नाही? म्हणे मुखामध्ये देवाचं नाम नाही. देवाचं नाम येण्याकरता माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात की जन्मोजन्मीची पुण्याई असावी. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताचे जोडे, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून समर्पक प्रमाणे देणारे गायक पाहिजे. नाही तर काल मला पोलादपूर तालुक्यातच कीर्तन होतं परवा दिवशी. तुम्हाला गावाचं नाव नाही सांगणार, तुम्ही तिथं जाऊन माझी साडी लावा. त्या गावामध्ये असे गायक मिळाले मला बाबा, मी पुढे प्रमाण म्हणायचं पण ते पाठीमागं म्हणायचे. एक काल्याचं कीर्तन मी प्रमाण म्हटलं, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. किती गोड प्रमाणे त्या पाठीमागचे म्हणायचे, माझी मामी तुझे. म्हण तुझी मामी माझ्या कीर्तनात काय करती? भाऊ तुझ्या मामीला घरी जीव घाल. असं फार छान गायक मिळाले. मी सांगत होतो ज्ञानोबराय म्हणतात जन्मोजन्मीची पुण्याई असावी. तेव्हा विठ्ठलाची आठवण येते. ज्ञानोबरायांची पुण्याई आहे किती जन्माची बघा. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातलो प्रभू. चाल फार गोड
चाल पाठ करून ठेवा. ही लता दिदींची चाल आहे. नाम गुम जाएगा, चेहरा ही बदल जाएगा, मेरी आवाज मेरी पहचान मेरे याद रहेगा. लता दिदींची चाल. लता मंगेशकर म्हणायच्या, मी ज्या दिवशी या भारत देशातून मरल ना, ज्या दिवशी मी मरल ना, त्या दिवशी माझा आवाज या भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहील. आणि ते खरंय महाराज. आज दिदी गेल्या, पण तुम्ही घराघरात त्यांचा काकडा ऐकताय. नाम गुम जाएगा. काय आवाज होता दिदीचा महाराज. मी सांगतोय, जन्मोजन्मीची पुण्याही आमचे नामदेव महाराज म्हणतात असावी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. आज सुंदर वाजवता. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मीची पुण्य असावी. मग विठ्ठल परमात्मा आवडतो. ज्ञानोबा म्हणतात, मी माझा जन्म फक्त आणि फक्त याच्या करताच अर्पण करते. कशा करता? अभंगाचं पहिलं चरण. अवघाती संसार माणसांना ती म्हणता येत काही हरकत नाही. वारकरी संप्रदाय हा भावना प्रधान आहे. इथं ज्ञान कामाला येत नाही, इथे भावना कामाला येते. नको ब्रह्म ज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त आणि तू देव, आईसेची करी विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो अवघाची संसार सुखाचा करीन. सकल संत मायबाप आपला संसार सुखाचा करीन म्हणतात. पण आपल्या लोहार माळगावची लोहारे ना लोहारे गावची आपल्या पवारवाडीची एक जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? संतांचं ऐकावं. आपण संतांचं ऐकत नाही, जगाचं ऐकतो पण संतांचं ऐकत नाही. संतांचं ऐकत नाही जगाचं. महाराज जगामध्ये एवढे बुवा झाले. आमचे गुरुवर्य जोग महाराज सांगायचे, कलियुगामध्ये दगड उचकल तिथं बुवा झाले.
दगड उचलल तिथं बुवा. आपण बुवांचे फोटो मंदिरात ठेवतो पण माऊलीचे ठेवत नाही. आपल्याला रोग झाला. आपण बुवांचे फोटो भिंतीला लावतो पण तुकोबारांचे लावत नाही. आपल्या महाराष्ट्राला लागलेली ही सर्वात मोठी कीड आहे. मी सांगेल तुम्हाला, आपल्याला पूजा जर करायची असेल तर ज्ञानोबा तुकोबांची करा. अरे आमचे सद्गुरू मामासाहेब दांडेकर सांगायचे, अरे चाकरी जर करायची असेल तर ज्ञानोबा तुकोबांच्या मंदिराच्या बाहेर करा. अरे कुत्र म्हणून जन्माला या पण ज्ञानोबा तुकोबांच्या दारात जन्माला या. भिकारी म्हणून राहा पण ज्ञानोबा तुकोबांच्या दारात म्हणून राहा. सगळ्यांनी हात जोडा बरं, एकदा हात जोडा बरं. वा. आणि सगळ्यांनी माझ्या माऊलीचं आळंदीचं चिंतन करा. माऊली तुमच्या समोर बसली असं आठवा. आज मागणीचा दिवस आहे. माऊली तुमच्या समोर दिसत आहेत. ध्यान मुद्रा माझ्या ज्ञानोबा माऊलीची आहे. सगळ्यांनी मनापासून हाक मारा माझ्या माऊलीला. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. काय गोड भजन आहे महाराज. हे भजन तुम्ही घरामध्ये दररोज करा. तुम्हाला आनंद मिळेल. आनंद मिळेल. नका तुम्ही इतर खटाटोपाच्या मागे लागू. बस ज्ञानोबा माऊलीची ज्ञानेश्वरी वाचा. भाव धरून या. वाचे ज्ञानेश्वरी. थोडा बासरीचा सूर लावा. शिवरंजनी. महाराज तुम्हाला माऊलीचा अनुभव सांगतो. ज्ञानोबाराय काय देतात. दादा मी फार सामान्य कीर्तनकार आहे. थोडा आवाज कमी करा आवाज. आळंदीला मी शिक्षणाला असताना वारकरी कीर्तन संस्थेमध्ये शिक्षण घेतलं. माझा घडलेला अनुभव मी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराय काय देतात. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही युट्यूब वरती, मी फक्त ज्ञानोबाराय काय देतात या एका गोष्टीवरती खूप कीर्तन केलेली आहेत. खूप माझ्या अनुभव मी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. महाराज माझ्या आयुष्यात घडलेला हा खरा प्रसंग आहे. दादा माझ्या आयुष्यात एक कीर्तन झालं माझं जीवनातलं, आणि माझ्या आईनं ते कीर्तन ऐकलं. माझी आई आता या जगात नाही. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल का बाबा एक कीर्तनकार असून स्वतःच लेकरू घेऊन इकडे का कीर्तनाला आले. त्याचं उत्तर आहे हे आता मी सांगतो, ऐका. माझी आई, माझे वडील, माझं सगळं कुटुंब संपलेलं आहे मायबाप ऍक्सिडेंट मध्ये. माझ्या आईनं माझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन ऐकलं, आणि कीर्तन ऐकलं आणि माझी आई 2 तास रडत होती. कीर्तन झालं बाबा, आणि कीर्तन करून मी आळंदीला निघालो. माझ्या डोक्यावर पत्र्याची पेटी होती. पत्र्याची पेटी घेऊन निघालो मी माझ्या संस्थेला निघालो, आणि माझ्या बस स्टँड वरती मी पोहोचलो. माझ्या आईनं मला शेवटची 500 रुपयाची नोट काढून दिली. माझ्या जन्मदात्या माऊलीनं 500 रुपयाची नोट दिली. मला सांगितलं बाळा जा आळंदीला. मी रडायला लागलो. माझ्या डोळ्यातले आसू माझ्या आईनं पाहिले, आणि माझ्या जन्मदाती माऊली रडायला लागली. म्हणे बाळा का रडतोस रे. मी म्हंटल आई मी आळंदीला गेल्यानंतर तिथं माझी ओळख नाही, तिथं कुणाचा परिचय नाही, मी कुणाच्या भरोश्यावर आळंदीमध्ये राहायचं. माझ्या आईनं मला सांगितलं बाळ तुझ्या आळंदीमध्ये चाललास ना, तिथं जगाची माऊली राहते, विश्वाची अनाथाची माय राहते. जा राजा, काही कमी पडणार नाही तुला. मी बसमध्ये बसलो. गाडी काही अंतरापर्यंत गेली. मला घरून फोन आला मायबा. फोन असा आला म्हणे महाराज तुमच्या आईचा ऍक्सिडेंट झाला, आई नाही राहिली. मी पुन्हा पाठीमागे गेलो तर माझी आई जाग्यावर होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई मी मरताना पाहिली. मायबाप माझ्या आईला मी मांडीवरती घेतलं आणि पाणी पाजलं. तर मरताना माझ्या आईनं मुखावरून हात फिरवला, आणि मरताना माझी आई काय म्हटली माहितीये बाळा, रडू नको राजा, तू आजपासून फार श्रीमंत झालास. मी म्हटलं आई असं का बोलतेस ग तू.
मरताना माझ्या आईनं सांगितलं, बाळा तू ज्या गावात कीर्तनाला जाशील, ज्या ज्या भूमीवर कीर्तनाला जाशील, तिथं तिथं तुला आई मिळेल, तिथं तिथं तुला बहीण मिळेल, तिथं तिथं तुला मावशी मिळेल, तुला काही कमी पडणार नाही. एवढं बोलून माझ्या जन्मदात्या माऊलीनं शेवटचा प्राण सोडून दिला माझ्या मांडीवर. मायबाप, मी तुम्हाला सांगू बाबा, त्या दिवसापासून मी आतापर्यंत आळंदीमध्ये राहिलो. ज्ञानोबारायच्या भूमीत मधुकरी खाली, ज्ञानोबारायच्या भूमीत कधी कधी उपवाशी झोपला असेल, पण बाबा माझ्या माऊलीनं काही कमी पडून दिलं नाही. आमचा अनुभव आहे. आम्ही लोकांच्या दारात मधुकरीला जाऊ द्या, पण लोकांनी कधी आम्हाला विनमुखी अण्णानं पाठवलं नाही. भिक्षा मागून मागून जीवन जगलो, पण माझ्या माऊलीनं कधी आम्हाला उपवाशी झोपून दिलं नाही. हा आळंदीचा अनुभव आहे. आणि तुम्ही कुठल्याही कीर्तनकाराला विचारा का माऊली काय देतात, तो कीर्तनकार तुम्हाला सांगेल माऊली काय देतात. जगाच्या पाठीवर कुणीच एवढं प्रेम देणार नाही एवढं एकटे माऊली देतील, एकटे माऊली देतील. तुम्हाला सांगू, मी दिवाळीचा दिवस होता मायबाप, मी खोटं बोलणार नाही, कीर्तनाच्या गादीवरती दिवाळीचा दिवस होता. मला माझ्या आईची आठवण येत होती. दिवसभर रडलो मी, मला माझ्या माऊलीची आठवण येत होती. माऊलीच्या मंदिरामध्ये आजान वृक्षाच्या खाली बसलो बाबा. मी दिवसभर ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, आणि माझ्या मनात एक पाप आलं. माऊलीच्या मंदिरात काय लावर लोक आहेत, दर्शनाला येतात, दर्शन करून दिवाळी माऊलीला ठेवतात, कोणाला का दया येत नाही. माझी आई जर या जगात असती तर मला दिवाळी दिली असती, करंजा लाडू मिळाले असत्या. महाराज, माझ्या मनामध्ये पाप आलं, आणि एक माऊली माझ्या जवळ आली. ती कोकणची होती. ती माऊली माझ्या जवळ आली, मला म्हणाली, महाराज या पिशवीमध्ये दिवाळी आहे, मग एवढी दिवाळी ज्ञानोबारायला नेऊन द्या, मला आतमध्ये मंदिरात जाता येत नाही, तुम्ही एवढी दिवाळी माऊलीला पोच करा. मी ती दिवाळी हातामध्ये घेतली मायबाप, दिवाळी हातात घेतली. मनात पाप आलं, माझी माऊली काय दिवाळी खाणार आहे का? का माऊलीनं असं करावं? अरे अनाथ लेकरू आहे ना मी, माझ्या संगत माऊलीनं असं का वागावं? मी दिवाळी घेतली, मंदिरात गेलो. ब्राह्मण काकाला म्हटलं, काका एवढी दिवाळी माऊली करता आली, द्या माझ्या माऊलीला. महाराज, ज्ञानोबारायाच्या पुढे ती दिवाळी ठेवली आणि पाठीमागे वळालो. मी खोटं बोलणार नाही, अंगावर काटा आला माझ्या. पाठीमागे ब्राह्मण काकाने हाक मारली, ए महाराज कुठं चाललास राजा? म्हटलं घरी चाललो. म्हणे जा, एक लाडू माऊलीपाशी ठेव आणि बाकीची पिशवी घरी घेऊन जा. कोण म्हणाल? ते ब्राह्मण काका म्हणाले. त्या दिवशी मला कळालं का ज्ञानोबाराय जेवणामध्ये काहीच कमी पडून देत नाही. तुम्ही फक्त इच्छा करा, ज्ञानोबाराय ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आपण इच्छा करत नाही बाबा. आपण ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला अनुभव येईल. नाही कळू द्या ज्ञानेश्वरी, नाही वाचता येऊ द्या ज्ञानेश्वरी, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. पण लक्षात ठेवा माझ्या राजाओ, ज्ञानेश्वरी उचकताना देखील इतकी वेगानं उचकू नका, कारण ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी म्हणजे कोमल आहे, एवढी कोमल आहे, एवढी कोमल आहे. आमचे गुरुवर्य गुरुनाम गुरु सांगायचे, ज्ञानोबाराय जर एवढे कोमल असतील तर ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी किती कोमल असेल. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी म्हणजे लोण्यासारखी आहे. लोण्याला तुम्ही हात लावताना देखील बघा, लोण्याला हात लावून पहा, लोण्याला खड्डा पडतो. तसं ज्ञानेश्वरीला उचकताना देखील फडफड करून उचकू नका. का उचकू नका? कारण ज्ञानेश्वरी उचकताना माझ्या ज्ञानोबारायच्या अंतःकरणाला जखमा होतील, एवढी ज्ञानेश्वरी कोमल आहे. ज्ञानेश्वरी वाचताना देखील तुम्ही प्रेमानं वाचा, अंतःकरणातून वाचा. बघा, तुम्हाला ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी कळाल्याशिवाय राहणार नाही, ज्ञानोबारायचं प्रेम कळाल्याशिवाय राहणार नाही. एवढे माऊली प्रेम करतात विश्वावर, किती प्रेम करतात. ज्ञानोबाराय सगळ्या विश्वाला जवळ घेतात, विचारतात नाभी नाभी म्हणून बोलिले वचन, कशाला घाबरता? मी आहे ना तुमचा संसार सुखाचा करायला, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोके. माऊली, तुम्ही आमचा संसार सुखाचा करणार, तुमच्या संसाराचं काय? ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या संसाराच्या धिंडोळ्या होऊ द्या. ज्ञानोबारायच्या प्रपंचाची राख रांगोळी झाली, पण ज्ञानोबारायने विश्वाचा संसार सुखाचा केला, स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही. ज्ञानोबारायच्या प्रपंचाची अवस्था काय तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहात. विठ्ठल पंत एका बाजूला, रुक्मिणी आईसाहेब एका बाजूला, निवृत्ती दादा त्र्यंबकेश्वरला. काय ज्ञानोबारायच्या प्रपंचाची अवस्था आहे. ज्ञानोबारायांनी स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही, पण विश्वाच्या प्रपंचाचा विचार करण्याकरता ज्ञानोबाराय म्हणाले, मी काय करीन माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी.
जाल माऊली पंढरीला. जगाचा संसार सुखाचा करण्याकरता तुम्हाला देवासमोर मागणं मागावं लागणार, देवासमोर हात पसरावे लागणार. ज्ञानोबराय म्हणतात मी स्वाभिमानी आहे. मी माझ्या बापाच्या समोर जरी गेलो तरी हात नाही पसरणार. स्वाभिमानाचं जीवन असावं. किती स्वाभिमानी असावं सांगू मी तुम्हाला. एकच उदाहरण आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. किती स्वाभिमान. आलमगीर बादशाह औरंगजेबाच्या समोर छत्रपती संभाजी महाराज उभे राहिले. साखळदंडामध्ये शरीर आहे. साखळदंडा इथे बसलेला कमीत कमी 10 माणसांनी तरी छावा नावाचा चित्रपट पाहिला असेल. आपल्या पोलादपूर तालुक्यातील लक्ष्मण उतेकर नावाच्या निर्मात्यानं हा चित्रपट काढलाय. पहा तुम्ही, जरूर पहा. आपल्या राजाचा स्वाभिमान नक्की पहा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझे महाराज साखळदंडामध्ये बांधले होते. साखळदंडामध्ये बांधलेला माझा राजा आलमगीर बादशाह औरंगजेबाच्या समोर उभा राहिला. आणि औरंगजेबाच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर औरंगजेबानं विचारलंय, संभा बोल, हिंदू धर्म सोडतोस का? संभाजीराजे कडाडले, बोलते झाले. आणि संभाजीराजे औरंगजेबाला म्हणाले, औरंग्या, या देहाला संभा बोलायचं नाही. म्हणे का? हा देह सह्याद्रीचा छावा आहे. हा देह महाराष्ट्राचा राजा आहे. आणि महाराष्ट्राच्या राजाशी बोलायचं असेल तर इमाम इतबानीत बोलायचं. औरंगजेब बादशाह घाबरला. औरंगजेबाला राग आला. रागाच्या भरामध्ये औरंगजेबानं संभाजी राजांच्या शरीरावरती वार केले. वार केले. मुकरब खानाला सांगितलं, हे मुकरब, या संभाजीचे डोळे जिवंतपणे काढून टाका. लाल बुंद सळया आणल्या आणि संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये घातल्या. जर्दिशी डोळे वाचले. काळं नळ रक्त बाहेर आलं. राजांचे डोळे देहापेक्षा बाहेर पडले. त्या नराधम औरंग्यानं हातावरती घेतले माझ्या राजाचे डोळे. हसायला लागला. ए संभा, बोल, हिंदू धर्म सोडतोस का? संभाजी राजानं सांगितलं, अरे जीव गेला तरी 72. मी माझ्या राजाच्या समोर आतापर्यंत झुकलो होतो. माझा राजा एकच, माझा राजा एकच, माझा बोलविता धनी एकच. अरे कोण तुझा राजा? माझ्या राजाचं नाव आहे शुभा राजा. माझे आबासाहेब, आबासाहेब सोडून आतापर्यंत मी कुणासमोर झुकलो नाही, वाकलो नाही. आणि तुझ्या समोर तर वाकणार नाही. तू तुझ्या जिंदगीवर औरंग्या भिकारी आहेस तू. शेजारी कवी कलश महाराज, तो कवी कलश म्हणाला, ए औरंग्या, माझ्या राजाला तू झुकवू शकत नाही. माझा राजा तुला शरण येणार नाही. औरंगजेबाला राग आला. महाराज जिवंतपणे नख काढली. जिवंत माझ्या राजाची. डोळ्यातले बुबुळ बाहेर पडले. बुबुळ बाहेर पडले. संभाजी राजाचे डोळे औरंगजेबानं हातावरती घेतले. हातावरती घेतले. खेळू लागला तो नराधम, राक्षस, नीच. कारण तो राक्षस होता. माझ्या राजाचे हाल हाल झाले. हातांचे बोट छाटण्यात आले माझ्या राजाचे. जिभेवरून तलवार सरकली. जशी जिभेवरून तलवार सरकली, रक्ताची चिलकांडी उडाली. माझा राजा मृत्यूच्या दारात. हात नाही पसरले, हात नाही पसरले, हात पसरले नाहीत. मग स्वाभिमान कशाला म्हणतात? महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले. भीमा भामा इंद्रायणीच्या तटावरती महाराजांना सोडून देण्यात आलं. मरणाच्या नका हात लावू दादा, ते जाऊ द्या, पुढे पुढे जाऊ द्या. महाराजांच्या देहाचे हाल केले औरंगजेबानं. पण एवढे हाल होऊन सुद्धा माझा राजा शरण नाही गेला. शरण नाही गेला. याला म्हणतात स्वाभिमान.
याला म्हणतात स्वाभिमान. डोळे गेले, जीभ गेली, जीभ गेली, जीभ गेली. मुखातून एकच आवाज, जगदंब जगदंब. जिथं जिथं चटका दिला ना औरंगजेबानं, त्या प्रत्येक चटक्याच्या जागेवर मीठ सोडलं औरंगजेबानं, मीठ. किती वेदना झाल्या असतील महाराज, याची कल्पना करा तुम्ही. कीर्तनात कल्पना करा. बाबा मी मगाशी कीर्तनाला आलो, मंदिरात दर्शनाला गेलो, फक्त तिथं समईचा चटका बसला हो मला, एवढासा चटका बसला तर मला वेदना झाल्या. विचार करा, ज्या राजाच्या डोळ्यात सळ्या गेल्या असतील, विचार करा, ज्या राजाच्या अंगाच्या रोमावर चटक्या दिल्या असतील, त्या राजाला किती वेदना झाल्या असतील. कुणासाठी सहन केलं महाराज, कुणासाठी? फक्त आणि फक्त हिंदू धर्मासाठी. वाकला असता, झुकला असता, नमला असता तर औरंगजेबाच्या शेजारी जाऊन बसला असता. गद्दार मिळाले आपल्या महाराष्ट्राला दोन, नाव गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के. रक्ताच्या नात्यांनी धोका दिला. महाराजांची पत्नी श्री सखी येसूबाई, येसूबाईचे दोन भाऊ संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात माझे राजे रात्रीच्या वेळेला मुक्कामी होते. हे दोघं औरंगजेबाला जाऊन भेटले वतन तुकड्यासाठी. बेईमान हे दोन नराधम आलमगीर बादशाला सांगतात, आमचा राजा संगमेश्वरावरती आहे, 150 मावळे आहेत फक्त राजांच्या जवळ. पकडलं माझ्या राजाला, जीभ गेली, नख गेली, राजा काही बोलला नाही. आज किती जवळजवळ मला वाटतं हा फेब्रुवारी महिना आहे ना, या फेब्रुवारी महिन्याची आज 24 तारीख आहे. 3 फेब्रुवारी 1689 पासून 11 मार्च 1689 40 दिवस माझ्या महाराजांना अन्न मिळालं नाही. 40 दिवस पाणी नाही, अन्न नाही. तो देह लाल बुंद रक्तानं भरला होता, लाल बुंद रक्तानं माखला होता. विचारलाय संभा, तुझे डर नाही लगता क्या? संभाने सांगितलं, राजानं सांगितलं, अरे औरंगजेब, मुझे डर नहीं लगता, लेकिन मुझसे सबको डर लगता है. औरंगजेबाच्या समोर सांगितलं, औरंगजेब, या देहाच्या तुकड्या तुकड्या जरी झाले तरी हा संभाजी राजा हिंदू धर्म सोडणार नाही. मार, किती मारशील? संभाजी राजाचा प्राण होता त्यांच्या मित्रामध्ये, कवी कलशामध्ये. औरंगजेबाच्या लक्षात कवी कलश मारला पाहिजे. कवी कलशाला बाजूला बोलवलं, कवी कलशाला विचारलं, हे कवी कलश, सांग तुझ्या मित्राला मरशील म्हणावं. कवी कलशानं हाक मारली, राज, हा म्हणतोय मरण्याची भीती दाखवतोय राजा आपल्याला. राजे म्हणतात कवी कलशाला, कवी कलश, मरणाच्या टायमाला एखादी मराठी कविता होऊ द्या ना, होऊ द्या ना एखादी मराठी कविता. मग छंदो गामत्य कवी कलश म्हणाले, मराठ्यांच्या रक्ताला लाल झालेली माती औरंग्यासमोर झुकली नाही माझ्या संभाजी राजाची छाती. संभाजी राजांसारखा वीर झाला याच मातीत खरा हिरा. मरण ज्यांच्या समशरीवर तोच मर्द मराठा खरा, तोच मर्द मराठा खरा. राजे, काय राजे आहात आपण, वीर पराक्रमी परम प्रतापी, शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा. शेवटचा श्वास, देह संपला पण आवाज नाही संपला. 350 वर्ष झालेत, 350 वर्ष. आजही महाराष्ट्रात फक्त आवाज येऊ द्या. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती संभाजी महाराज की नुसता आवाज आला तरी जय आपोआप निघतोय, आपोआप येत आहे. ही हिंदुत्वाचं रक्त आहे महाराज. म्हणून सांगू, आजही आपल्याला सगळ्यांना कीर्तनामध्ये हा जो माझा फेटा आहे ना माझ्या डोक्यावर, त्या फेट्यावर उपकार आहे संभाजीराजांचे. या भगव्या फेट्यावर उपकार आहे संभाजीराजांचे. यांच्या अंगात जो चोपदाराचा वेश आहे ना, हा महाराष्ट्राच्या
सेवेकऱ्याचा वेश आहे. चोपदार सामान्य नाही, चोपदार म्हणजे मावळे आहेत, मावळे. आणि ही कीर्तन परंपरा म्हणजे धर्माचा मंडप आहे. हा धर्म जिवंत ठेवण्याचा मंडप आहे. आणि म्हणून हिंदुत्वाचं रक्षण करणाऱ्या छत्रपती संभाजीराजांना आपण विसरायचं नाही. पुढच्या वर्षी हँडलवरती महाराजांचा फोटो दिसला पाहिजे, फोटो दिसला पाहिजे. कारण तुम्ही ज्या नारायणाची मूर्ती मंदिरात बसवली ना, या नारायणाची मूर्ती सुद्धा ज्यांच्यामुळे आहे ते माझे संभाजीराजे आहेत. लक्षात ठेवा. राजे झाले नसते, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर एक शिवाजी राजा एक शंभू राजा ना होते तो सुन्नत होती सबकी, आपण मंदिरात बसलो नसतो. उपकार त्यांचे आहेत म्हणून लक्षात ठेवा, त्यांना कधी विसरायचं नाही. शिवाजी राजा जन्मला नसता, हिंदू धर्म बुडाला असता. शिवाजी राजा जन्मला नसता, हिंदू धर्म बुडाला असता. परवान केली दुधाचे आहे तुझ्याची जाग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. परवान केली दुधाचे आहे तुझ्या जाग, महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. महाराष्ट्राचा राजा शिवराज, झाला महाराष्ट्राचा राजा शिवराज, शुभ माझा ग, शुभ माझा ग. राजांचे उपकार आहेत महाराज. म्हणून सांगू तुम्हाला, आज मी अभिमानानं सांगतो, मला रायगड जिल्ह्यात कीर्तन करताना खरोखर सांगतो फार आनंद वाटतो. का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास या रायगडाच्या मातीमध्ये घेतला. समाधी रायगडाच्या मातीमध्ये. एवढी रायगडाची, तुम्हाला मातीचं महत्व कळत नाही, त्याला आपण काय करावं. तुमची माती फार पुण्यवान आहे. मी दररोज माझ्या माऊलीकडे प्रार्थना करतो, मला जन्म जर पुढच्या जन्मात झाला ना तर रायगड जिल्ह्यात होऊ दे. काय भूमी आहे महाराज. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांना पवित्र झालेली शुभा राजांच्या दर्शनानं पवित्र झालेली ही माती आहे महाराज. महाराष्ट्राची राजधानी आहे महाराज. हो, रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. श्लोकामध्ये वर्णन आलं बघा, तुम्ही श्लोक पाठ करून ठेवा तो. रायगडी मंदिरी वसे माझा राजा, चरणासी अर्पितो हा जन्म ही काया, जगदीश्वरासी बांधली जयाची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. श्लोक आहे महाराजांचा, रायगडाचा. असा रायगड किल्ला आहे महाराज, रायगड किल्ला आहे. आणि म्हणून मी स्वाभिमान सांगतो, संभाजीराजांसारखा असावा, जीव गेला तरी माघार नाही, असा स्वाभिमान आमच्या माऊलीकडे. म्हणून माऊली पांडुरंगाच्या समोर सुद्धा स्वाभिमानानं बोलतात. सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेम मी देन पांडुरंगा विठोबा. टाळी वाजवा, भजन करा, टाळी टाळी. हा
सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोके जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा आपुडिया माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. तीनही चरणांचा भावार्थ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. यथामती यथा चिंतन मांडताना शेवटचं चरण माझं तुमच्या समोर राहिलेलं आहे. शेवटचा चरणाचा भाव इतका सुंदर आहे महाराज. ज्ञानोबर आहे म्हणतात मी बाकी कुणासमोर हात नाही पसरणार, पण बापाच्या नात्यानं माझ्या माय बापाकडे जाईल. माझा माय बापाच्या नात्यानं माझा संसार सुखाचा करीन. अभंगाचं शेवटचं चरण. बाबर कुमा देवी वराची बेटी बाबा रखमा देवी वारो विठ्ठलाची देवी. बाबर कुमा वराची बेटी परकुमा देवी वर विठ्ठलाच्या भेटी. परकुमा देवी वर विठ्ठलाच्या भेटी. आपुल्या सेवेसाठी करावी उठेला. आपुल्या सेवेसाठी करावी उठेला. करावी उठेला. जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे माये तया पंढरपुरा. आपुल्या सेवेसाठी करावी उठेला. आपुल्या सेवेसाठी करावी उठेला. जाईन ग माये तया पंढरपुरा. जाईन ग माये तया पंढरपुरा. भेटेन मायरा बोलिया. भेटेन मायरा महाराज. भेटेना मायरा आपुल्या पुलिया. हे रा रा रा. हे हरी. भेटन माहेरा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम रमा बाप रखमादेवर विठ्ठलाच्या भेटी आपुले सेवेसाठी करुणी ठेला. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानराज माऊलीनं बापाचं आणि मुलीचं प्रेम काय असतं याचं प्रतिपादन केलं. माऊली म्हणतात मी माझ्या बापाकडे जाईल, माझा हक्क मागेल आणि हक्क मागताना मी काय मागणं मागेल माझ्या बापाकडे सांगेल. माझ्या बापाला सांगेल. बाबा म्हणजे पांडुरंगाला बाबा म्हणतात ज्ञानोबराय. बाबा माझा संसार दुःखाचा आहे, माझा प्रपंच दुःखाचा आहे, तो प्रपंच तुम्हाला सुखाचा करावा लागेल. मग माझा पांडुरंग माझा प्रपंच सुखाचा केल्याशिवाय राहणार नाही. हे मागणं आजच्या अभंगात ज्ञानोबराय मागतात. आणि मागणं मागताना म्हणतात माझा पांडुरंग माझं मागणं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. बाप रखमादेवरू विठ्ठलाच्या भेटीत आपले सेवेसाठी करून ठेला. तो माझं मागणं पूर्ण करण्याकरताच विटेवरती उभा राहिला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. बाबा थांबा 2 मिनिटं थांबा, आपण नंतर गप्पा म्हणू. थांबा जरा 2 मिनिटं. झाले आता. कसं आहे सगळी का बडबड करावी पण कीर्तनात बडबड करू नये महाराज. का करू नये मी सांगतो म्हणून नाही बरं का बाबा, मी नाही सांगत. तुकोबऱ्या सांगतात करू नये. कीर्तनी बडबड करील जो कोणी. आता पुढचं मी सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा एकदा एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला हा सप्ताह महाराज. टाळकरी माळकरी वारकरी झेंडकरी फडकरी गावकरी किती सुंदर आयोजन नियोजन प्रयोजन आहे. नजर ना लागो असं वाटतं. आज हे लोहारे गाव राहिलं नाही, ही पवारवाडी राहिली नाही. असं वाटतं जणू काही त्रिवेणी संगमावरती आपण कुंभाला आलो. आणि त्या ठिकाणी जसा कुंभ मेळा भरला तसा या ठिकाणी वारकऱ्यांचा कुंभ आपल्या या लोहार माळमध्ये भरला. आणि हे सगळं आयोजन ग्रामस्थांनी केलं. तरुण जेवढे ऐकणारे आहेत द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. जाता जाता मी 2 मिनिटात सांगतो बरं का सगळ्यांना. आपण आपल्या धर्माविषयी जागृत राहा मायबाप, जागृत राहा. का जागृत राहा? हिंदू धर्म संकटात आहे म्हणून जागृत राहा. माझ्या मायबाप हो, माझ्या सज्जना हो, आपल्या हिंदू धर्मावरती अनेक संकट आलेले आहेत. पहिलं संकट आहे लव जिहाद. ऐका, पहिलं संकट आहे लव जिहाद. दुसरं संकट आहे वक्फ बोर्ड. वक्फ बोर्ड नावाचं संकट आपल्या भारत देशावर आपल्या हिंदू धर्मावरती आलेलं आहे. अनेक देवस्थानं आपले असे आहेत का जे दिसायला हिंदू आहेत पण त्यांच्यावरती कब्जा झालेला आहे. कब्जा त्याच्यापैकी मडीचं कानिपनाथ असेल, मायंबाची मच्छिंद्रनाथाची समाधी असेल, अनेक समाधी आहेत. मी तुम्हाला आता ते इथं सांगत नाही. मला एकच सांगायचंय, वक्फ बोर्डापासून सावध राहा. लव जिहाद पासून. लव जिहादनी तर आपल्या रायगड जिल्ह्यात बळी घेतले महाराज. रायगड जिल्ह्यात उरण नावाचा तालुका आहे. आपल्या उरण पनवेलच्या शेजारी उरण नावाचा तालुका आहे. तुम्ही इंस्टाग्राम वरती उरणचं प्रकरण असं नाव टाका किंवा युट्यूब वरती टाका, तुम्हाला ती घटना दिसेल. आजही ती घटना आपल्याला पाहायला मिळते. उरण नावाच्या तालुक्यामध्ये एका यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती अत्याचार बलात्कार झाला. आणि तो बलात्कार फक्त लव जिहाद मुळे झाला, एवढं लक्षात घ्या. धर्माला आमिष दाखवून धर्मातून परधर्मात प्रवेश करून हरकत नाही, पण त्या माऊलीचे 36 तुकडे झाले. ही आपली रायगड जिल्ह्यातली घटना आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती माय बहिणींना, माय बाप हो, मी तुमचं लेकरू नाही तुमचा भाऊ म्हणून सांगतो, लव जिहादला बळी पडू नका, आपल्या मुलींना पडून देऊ नका. दुसरी तिसरी गोष्ट मी सांगतो, अनेक प्रकारचे जिहाद आपल्या अन्नामध्ये प्रवेश करतायत. तुम्ही उपवासाला जी खजूर खाता ना, ती खजूर दुबईवरून येते, पॅकिंग होऊन येते. पण तुम्ही कधी पाहिलं युट्यूब वरती खजूर बनते कशी? ती खजूर बनताना सुद्धा काही माणसं थोका लावतात आणि मग ती खजूर बनवतात. मला त्या विशिष्ट लोकांचं नाव इथं घ्यायचं नाहीये. ही कीर्तनाची धर्म मंडपाची गादी आहे बाबा. पण सांगतो, तुम्ही युट्यूब वरती फेसबुक वरती व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल आपल्या जेवणामध्ये सुद्धा थुंकणारी काही माणसं या भारत देशात आहेत. याला देखील एक प्रकारचा जिहाद म्हणतात. आणि असा अनेक प्रकारचे संकट आपल्या हिंदू धर्मावरती आलेले आहेत. कमीत कमी माझ्यासाठी नाही, एक धर्म कीर्तन म्हणून सांगतो, आपल्या राजासाठी तरी
आपण आपल्या धर्माशी गद्दारी करायची नाही. का करायची नाही? अरे लहान लहान पोरं असतात दादा, लहान लहान पोरं, एवढी एवढी पोरं असतात, कुराण पठण करतात, वाचतात कुराण. पण आमच्या लहान पोरांना जर सांगितलं ना ज्ञानेश्वरी वाच, भगवद्गीता वाच, तर लाज वाटते आमच्या पोरांना. भगवद्गीता वाचायची लाज वाटते, हरिपाठात उभं राहायची लाज वाटते, आमच्या मुलांना टाळ घेऊन उभं राहायची लाज वाटते. आज बघा ना यांचं काय वय आहे का हो टाळ घेऊन उभं राहायचं? अहो इथं तरणे बांड पोरं पाहिजे, पण इथं पोरं येणार नाहीत. एखादा जर पाटीलचा तमाशा ठेवला असेल ना तर तिथं पोरं गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, अरे पाटील नाचून पाटलीन नाही गाजवायची, आपण पाटील की गाजवायची प्रतिभाताई पाटलांच्या रूपानं. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती गौतमी पाटील नाही, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती प्रतिभाताई पाटील आहे. का जी माऊली डोक्यावर पदर घेऊन देशाची राष्ट्रपती होते, अशी संस्कृती आपण दाखवायची. म्हणून माझ्या तरुणांना, सगळ्या माझ्या तरुणांना विनंती आहे, आपल्या धर्माचं रक्षण आपण नाही करायचं मग कोण करणार दादा? आपल्या राजानं या धर्मासाठी रक्त सांडलं, रक्त रे, त्या रक्ताची तरी किंमत ठेवा. आपल्या कपाळाला आपल्याला गंध लावायची लाज वाटते, याच्यासारखं दुर्दैव कोणतं असेल हिंदू धर्माचं? आपल्याला शेंडी ठेवायची लाज वाटते, याच्यासारखं दुर्दैव कोणतं असेल हिंदू धर्माचं? अरे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, कळकळीची विनंती आहे तुम्हाला, जेने धर्म जितविलाची बळी, तो संभाजी राजा जाण नव्हाळी, कावतरला जयाच्या कुळी, तया छत्रपतीच्या चरण कमळी, साष्टांग नमन करीत असो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हरी 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 विठ्ठल जय. समाधान तुमचे देखील चरण